अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आदरणीय उपस्थित सज्जन हो, भाविक भगिनींनो आणि बंधूंनो, आज आपण अत्यंत पावन अशा स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं एकत्र आलो आहोत. हा दिवस केवळ उत्सवाचा नाही, तर जागृतीचा, अनुभूतीचा आणि अंतर्मुख होण्याचा दिव्य क्षण आहे. जागृती कशाची? तर प्रकट दिनाच्या, प्रकट क्षणाच्या विषयीची जागृती. अनुभूती कशाची? तर त्या प्रकटतेची. आणि अंतर्मुख होण्याचा दिव्य क्षण कसा? तर त्याकरिता आपल्याला अंतरंगात डोकावून पाहायला लागेल. आपल्याच अंतरंगामध्ये ही प्रकटतेची जागृती, क्षणाक्षणाची अनुभूती, आणि त्यातून आपल्यासमोर हे स्पष्ट होणार आहे की स्वामींच्या आणि आपल्यामध्ये काय साम्य आहे, काय भेद आहे, काय अंतर आहे, काय फरक आहे. प्रकट दिन या शब्दातच एक गूढता आहे. प्रकट म्हणजे जे अदृश्य होते ते दृश्यात येणे. जे अदृश्य होते ते दृश्यात येणे. आणि दिन म्हणजे दिवस. असा तो दिवस ज्या दिवशी जे अदृश्य होते ते दृश्यात आले. अदृश्य होते दृश्यातही आले. आपल्या दृष्टीने आपल्या आराध्य दैवत स्वामी समर्थांच्या अदृश्यतेतून दृश्यात येण्याचा दिवस जो आहे, जो अधोरेखित आहे, जो उल्लेखित आहे, जो सर्वसंमत आहे, तो प्रकट दिन म्हणून आपण साजरा करतो. म्हणूनच हा दिवस आपल्याला सांगतो की दैवी शक्ती कधीही स्थूर नसते. ती योग्य वेळी आपल्या जीवनात प्रकट होते. आपल्या जीवनात स्वामी कसे आले? कसे नकळत आपण त्यांच्या भक्तीमध्ये, प्रेमामध्ये विलीन झालो. तोच प्रकटतेचा क्षण. थोडासा विचार करूया, स्वामी समर्थांचं प्रकट होणे म्हणजे नेमकं काय? ते केवळ एका देहात आले तेच का? की त्यांनी आपल्या अंतर्मनात एक दिवा प्रज्वलित केला? तो क्षण जेव्हा जीवनात अंधार असतो, दिशाहीनता असते, भीती असते, असंख्य अडचणी, समस्या, आणि त्याच्यातून जर्जर झालेलं असं मन, आणि कुठून तरी आपल्याला एक सूर सापडतो, अक्कलकोटला जा,
स्वामींचं दर्शन घ्या. आणि योगायोग घडतो अक्कलकोटला, आपल्या परिसरात एखाद्या मंदिरामध्ये स्वामींच्या आपण जातो, तिथे 2 हात जोडून नमस्कार करतो आणि अतिशय तन्मयतेनं सांगतो की स्वामी, माझ्या जीवनामध्ये अशा अडचणी आहेत, समस्या आहेत आणि यातून मला तुम्ही बाहेर काढा. यातून मला तुम्ही बाहेर काढा. आणि अचानक ही अशी शक्ती आपल्याला धीर देते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तोच क्षण म्हणजेच स्वामींचं प्रकटत्व आपल्या जीवनात घडलेलं. आणि अशा प्रकारे अडचणी, समस्या, प्रतिकूल परिस्थिती, सगळे रस्ते जिथे बंद झालेले दिसतात तिथे एक रस्ता उरलेला असतो आणि ती दिशा असते स्वामींच्याकडे. आणि त्या दिशेनं वाटचाल करण्यातच नकळत आपल्या जीवनामध्ये कसा विधायक बदल घडतो, आविष्कार घडतो आणि एक खंबीर असं मनस्वास्थ्य आपल्या अंतरंगात तयार होतं. भक्कमपणे आपण ते जगत असतो. हेच ते प्रकटत्व स्वामी आपल्या जीवनामध्ये स्थापित झाले. जे देह धारण करण्याच्या निमित्तानं अदृश्यतेतून दृश्यतेमध्ये आले, ते स्वामी आजही आपल्या जीवनामध्ये प्रकट आहेत. आणि अशा प्रकारे या प्रकट दिनाचा अर्थ साधा सुद्धा नाही, तो वर्तमानातला आहे, तो आताचा आहे, ह्या क्षणाचा आहे. ह्या क्षणामध्ये स्वामी आपल्या जीवनामध्ये प्रकटच आहेत. भक्तांसाठी प्रकट दिन म्हणजे नव्याने जन्म घेण्याची संधी असते. हा दिवस आपल्याला विचारतो, मी अजूनही भीतीत जगतोय का? मी साजरा करतोय त्यांचा प्रकट दिन, जी प्रकटता माझ्या जीवनामध्ये परावर्तित होतीये का? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगणं आपल्या मनामध्ये क्षणोक्षणी गुंजत आहे का? ती साध आपल्या मनाला सतत धीर देते आहे ना? त्या साधीकडे आपलं लक्ष आहे का? ती सांगून ठेवलेली गोष्ट आहे. तो प्रकट केलेला हमीचा भाग आहे. पण मी अजूनही भीतीने जगतोय का? की मी विश्वासाने चालतोय? माझ्या जीवनामध्ये स्वामींची उपस्थिती मला जाणवते का? हो, ते आहेत, ते आहेतच. क्षणोक्षणी, पावले माझा भक्कम विश्वास आहे, मला खात्री आहे. मी छाती ठोकपणे सांगतो, मी छाती ठोकपणे सांगते, स्वामी आहेतच. हे प्रकटत्व आहे. जे त्या विनम्र, श्रद्धायुक्त, प्रेमयुक्त भक्तीत वाटचाल करताना
आपल्या अंतरंगामध्ये विकसित झालेला आहे, विकसित झालं पाहिजे. जर शांतपणे आपण आपलं अंतर्मन पाहिलं, आपल्या अंतरंगात, आपल्या आत, तर नक्कीच लक्षात येणार स्वामी बाहेर नाहीत, ते आपल्या आत आहेत. आपला श्वासोश्वास ही त्यांची साक्ष आहे. श्वासागणिक त्यांचं आवागमन सुरू आहे. दुखी, असहाय्य, मार्ग हरवलेल्या लोकांना आधार देणारा तो दिन स्वामी समर्थ हे आपल्या प्रत्येकाच्या जीवाचे आश्रयस्थान आहेत. त्यांच्याकडे येण्यासाठी कुठला निकष नाही. तुम्ही किती पूजा, प्रार्थना, साधना केली नाही केली, तुम्ही किती पापकर्म, पुण्यकर्म केले नाही केले, स्वामींच्याकडे सगळ्यांचं स्वागत आहे आणि स्वीकार आहे. तो करुणेचा महासागर आहे. वाहत येणाऱ्या हजारो नद्या जे काही घेऊन येत आहेत, ते त्या करुणेच्या महासागराच्या अंतर्गर्भामध्ये विलीन होत आहे. ज्याच्याकडे कोणी नाही त्याच्यासाठी स्वामी आहेत. ज्याची वाट हरवली आहे त्याला दिशा दाखवणारे स्वामी आहेत. स्वामींचं प्रकटीकरण एका दिवसापुरता मर्यादित नाही. त्यांच्या परम अस्तित्वाची अनुभूती आज एक एक भक्त आपल्या जीवनामध्ये क्षणोक्षणी घेतो. हे प्रकटत्व सतत आहे. आजच्या धकाधकीच्या काळात जेव्हा मन अस्थिर आहे, जीवन धावपळीचं आहे, तेव्हा प्रकट दिन, त्यानिमित्तानं उत्सव, सत्संग, पूजा प्रार्थना, होम हवन, सारं काही साजरं होत असताना त्या निमित्ताने आपल्याला संदेश जगण्यासाठी मिळतात. वर्षाकाठी पुन्हा फिरून येणारा तो श्रेष्ठ दिवस प्रकट दिनाचा. या दिवशी स्वामी अदृश्य स्वरूपातून दृश्य स्वरूपात देह धारण करून जनसामान्यांना उपलब्ध झाले. आखो देखा हाल. जवळच्या निजी भक्तांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना, चमत्कारिक जीवनामध्ये झालेला विकास, स्वामींनी दिलेले शब्द
आणि स्वामींच्या कृपा आविष्कारामध्ये आज पिढ्यानपिढ्या होत आलेली घरोघरातील विनम्र भक्ती, प्रेमपूर्वकता, हे सारं श्रद्धा, सबुरी, नामस्मरण, साधना या माध्यमातून विकसित होत चाललेलं आहे. प्रकट दिनाचं ते प्राकट्य एक एक जीवामध्ये आणखीन विकसित, आणखीन श्रेष्ठतम, उच्चतम असं होत चाललेलं आहे. श्री स्वामी समर्थ हे नाम केवळ शब्द नाही, ते एक जिवंत शक्तीचं स्पंदन आहे. आता ह्या क्षणी तुम्ही अनुभवित करतात. श्री स्वामी समर्थ अंतरंगात पहा. तुमच्या हृदयस्थ स्वामींची उपस्थिती तुमच्या अंतरंगामध्ये जिवंत शक्तीची स्पंदन निर्माण करतात. ऊर भरून येतो, कंठ दाटून येतो, डोळ्यात अश्रू उभे राहतात. स्वामींचं प्रेम, अगाध महिमा. प्रकट दिन साजरा करणं म्हणजे केवळ पूजा, आरती, भजन नाही, तर तो स्वभावातील परिवर्तनाचा संकल्प आहे. स्वभावातील परिवर्तनाचा संकल्प. जसे अहंकारातून नम्रतेकडे वाटचाल, भीतीकडून विश्वासाकडे वाटचाल, अज्ञानातून जागृतीकडे वाटचाल. आणि हा प्रवास सुरू करणे, परिपूर्णतेनं जगणे, हाच खरा उत्सव. आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला ह्या सगळ्या अधोरेखित करून जाणवणाऱ्या गोष्टी असतात. मी कसा आहे याकडे दिलेलं लक्ष हे आपल्याला स्वभावातील पहलू दर्शवितात. आणि मग त्याच्यातून आपल्याला आपल्या अंतरी असलेला अहंकार, आपल्या अंतरी असलेली भीती, कशाची मला भीती वाटते, कशाचा मला अहंकार आहे, आणि नेमकं कोणतं अज्ञान मी जगतोय, मी कशाला सार समजतोय, मी कशाला असार समजतोय, मी काय धरलं पाहिजे, मी काय सोडलं पाहिजे, मी कशासाठी तळमळलो पाहिजे, आणि कशापासून मी परावृत्त झालो पाहिजे. या सगळ्या अंतरंगात डोकवल्यानंतर दिसणाऱ्या गोष्टी आहेत. यासाठी आत पाहावं लागेल. त्याकरिता बाहेरून प्रकट झालेल्या स्वामींनी मला हात द्यावा आणि आहे असा मला मार्गस्थ करावा, हे कसं शक्य आहे? याकरिता मला माझ्यावर काम करावं लागेल. मी जसा आहे, माझ्या आत कसं आहे तसं स्वीकार करून त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न, हाच तो प्रवास, हा खरा उत्सव.
आणि अशा प्रकारे बाह्य स्वरूपात प्रकट झालेल्या स्वामींच्या स्वरूपाचं दर्शन आपण अनेक प्रकारे, अनेक वेळा, अनेक ठिकाणी, मूर्त्या, त्यांच्या स्वरूप चित्रातून घेतलेलं आहे. आपल्या मनामध्ये त्या सगळ्या प्रतिमा कोरल्या गेलेल्या आहेत. ती स्वामींची देह यष्टी, ती स्वामींचं अलौकिक स्वरूप रूप, हे आपल्यासाठी स्पष्ट आहे. अस्पष्ट आहे ती ही गोष्ट की अशा प्रकारे ते जे प्रकटच आहे, जे बाह्य जगतामध्ये बाहेर मठ मंदिरांमध्ये स्वरूपांमधून, चित्रांमधून, मूर्त्यांमधून मी जे पाहिलेलं आहे आणि मी तिथे नमस्कार केलेला आहे, मी तिथे नतमस्तक झालेलो आहे, अशा प्रकारे बाह्य स्वरूपात त्यांना पाहण्याचा मी वारंवार जो प्रयत्न केलेला आहे, त्या बाबतीत मी तरबेजही आहे. आणि मला नक्की खात्री आहे की अशा प्रकारे बाह्य स्वरूपातूनही दर्शन हे मला भावतं, त्यात स्वामींची भेट होते. पण हे अनुभवाचं ठिकाण मात्र आपल्या अंतरंगात आहे. हे अनुभवण्याचं ठिकाण आपल्या अंतरंगात आहे. त्याची नोंद, बाह्य स्वरूपातल्या दर्शनाची नोंद आपल्या अंतरंगात होत असते. आणि मग अंतरंगामध्ये होणारी जी नोंद आहे स्वामींच्या दर्शनाची, स्वामी आहेत, अक्कलकोटमध्ये आहेत, मठ मंदिरांमध्ये आहेत, जिथे जिथे पूजा, प्रार्थना, सेवा कार्य सर्व आहे, तिथे तिथे आहेत. त्याच स्वामींचं अस्तित्व माझ्या अंतरंगात जिथं मला जाणवत आहेत, असं माझ्या अंतरंगात कुठे आहे, हे प्रकटत्व मात्र अतिशय महत्वपूर्ण आहे. आता मूठ आवळून छातीवर ठेवून ती माझ्या अंतरंगातली अनुभूतीच असली पाहिजे की अशा प्रकारे सर्वत्व होणारं स्वामींचं दर्शन, स्वामींच्या उपस्थितीची जाणीव ही माझ्या अंतरंगामध्ये भरभक्कम आहे. आणि तीच माझ्या विचारातून, माझ्या कृतीतून, माझ्या भावनेतून प्रवाहित होते. स्वामीमयता, प्रकट स्वामीमयता माझ्या विचारातून, माझ्या कृतीतून, माझ्या भावनेतून अव्याहत सुरू आहे. असं स्वामींचं अस्तित्व, प्रकटत्व आपण अनुभवूया. ते आहेतच, आहेत याची जाणीव, भक्कम स्वरूपातील जाणीव आपल्या अंतरंगामध्ये आपण करून घेऊया. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा आपला संपूर्ण प्रवास मी कोणीतरी आहे म्हणूनच चाललेला आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये दृश्य स्वरूपात असलेलं आपलं शरीर, आपल्याला ठेवलेलं नाव, आपलं एक वेगळेपण, आपलं अस्तित्व आणि स्वामींच्या प्रती श्रद्धायुक्त भावनेनं केलेलं समर्पण, या दोन्हीही स्पष्टपणे जाणवणाऱ्या दोन गोष्टी, या स्पष्टपणे जाणवणाऱ्या दोन गोष्टींमध्ये समानता काय? माझ्यात आणि स्वामींमध्ये काय भेद आहे?
ब्रह्मांडाचे नायक स्वामी आहेतच, ही माझी जाणीव अतिशय स्पष्ट आहे. तर मग त्यांच्या प्रती असा विनम्र भावनेनं मी त्यांच्या चरणाशी लीन होणारा कोण, हा प्रश्न मात्र आपल्याला उठला पाहिजे. कारण असा मी कोण याचा शोध आपल्याला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ती श्रेष्ठ कनिष्ठतेची, ती द्वयाची, ती दोन वेगळ्या गोष्टी असलेली गोष्ट ही कायमस्वरूपी राहणार आहे. आणि म्हणून या प्रकट दिनाच्या निमित्तानं आपल्याला ज्या महत्वाच्या गोष्टी जागण्याच्या आहेत, जागविण्याच्या आहेत, जगण्याच्या आहेत, त्या ह्या आहेत की स्वामींचं प्रकट असणं हे अव्याहत आहे. ते क्षणिक नाही आहेत, ती इतिहासजमा गोष्ट नाही आहे, ती सतत वर्तमानात सुरू असलेली गोष्ट आहे. ते आता आहेत, इथे आहेत, आज आहेत. अतिशय कमी अंतरावर तुमच्या माझ्यामध्ये क्षणभराचंही अंतर नाही. इतकी समीपता, अशी एकरूपता, अशी स्वामीमयता. मी त्यांचा भक्त असा म्हणणारा मी त्या विनम्र भक्तीमध्ये विरघळून गेलेला असला पाहिजे. आपल्या अहमभावाचा, आपल्या भयग्रस्ततेचा, आपल्या अज्ञानाचा किंतु कणभरही उठत नसलेला असा. आणि असं प्राकट्य, अशी प्रकटता आपल्या सर्वांच्या अंतरी घडो यासाठी गुरुपरंपरा पुन्हा पुन्हा युगानुयुगे अदृश्यातून दृश्य स्वरूपात देह धारण करून एक त्या त्या युगात त्या त्या कालावधीमध्ये नाम धारण करून आपल्यासाठी पुनर्जागृतीसाठी येत असतात. आणि त्यांचं अस्तित्व अदृश्य स्वरूपातून दृश्य स्वरूपात आणि दृश्य स्वरूपातून पुन्हा अदृश्य स्वरूपात समाहित होत असताना ते अखंड असं या सृष्टीतलावर अव्याहतपणे उपलब्ध असतं. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण उपस्थित सर्व मंडळींनी अतिशय शांतपणे, समग्रतेनं प्रकट होणे आणि प्रकटत्व हे जाणून घेतलं. स्वामी प्रकट आहेतच, पण त्यांचं प्रकटत्व आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात अंतर्यामी असून देखील ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे, अनुभवायचं आहे. ती आपली अनुभूती असली पाहिजे. तेच आहेत, ते आहेतच. आणि अशा प्रकारे समारोपाच्या निमित्ताने एवढंच म्हणेन की प्रकट दिन हा केवळ एक दिवस नाही,
तो आहे एक अनुभव, एक प्रकाश जागृतीचा, अंतर्मुख होण्यासाठी मिळणारं निमंत्रण. आणि या निमंत्रणाचा स्वीकार करून जसे बाह्य जगतामध्ये आम्ही सखोलतेनं संचार करतो, संशोधन करतो, तसे अंतर्मुख करून आंतरिक प्रवासामध्ये आपण त्या आपल्या ठायी आपली वाट पाहणाऱ्या गुरुमाऊलीला अनुभवित करून जसे स्वामी बाह्य जगतात प्रकट झाले, प्रकट आहेत, तसेच अंतर्यामी देखील प्रकटच आहेत. ही अनुभूती आता इथे घेऊया. त्यासाठी प्रत्येक क्षण उपलब्ध आहे. प्रत्येक क्षणामध्ये ते आहे. श्वासागणिक ते आहेत ही जाणीव होते आहे. आणि अशा प्रकारे आपल्या समग्र श्वास व्यवस्थेकडे सतत लक्ष देऊन आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्रिया, कृती, विचार, भावना, हालचाली यांमध्ये स्वामींच्या प्रकटीकरणाला उपलब्ध होऊ देऊया. आणि अशी एकरूपता आपल्या सर्वांमध्ये स्वामींच्या कृपेनं घडो. आणि हा प्रकट दिन आमच्या सर्वांच्या अंतर्यामी स्वामींच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा स्पष्ट प्रकाश हो, अशी त्यांच्या चरणी विनंती करूया. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये शांती, श्रद्धा आणि स्वामींची कृपा नांदो, हीच प्रार्थना करतो. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.